बबन पारदी सरांना पण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये, स्वेरलेक पंचाच्या भूमिकेमध्ये प्रभाकरला पण पाहतोय. ग्रीन सिग्नल गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू समोर सुरेश उघडा स्विच हिट करायचा होता. पॅड बट्टी चेंडू आदळला जातो आणि तर मात्र अतिरिक्त उसळी ही जोर आपल्याला पाहायला मिळाली होती. स्विच हिट अर्थातच जर आपण पाहायला गेलो तर दुधाली तरवार पाण्याची माग केली जाते. खेळाडू कक्ष ज्या ठिकाणी आपण बनवला, आयोजकांना विनंती असेल आपण खेळाडू कक्षाकडे पाणी घेऊन जा. आयोजकांना विनंती असेल खेळाडू कक्षाकडे आपण पाणी घेऊन जा. पाण्याची माग केली जाता. विली फटका चांगला मिस टायमिंग, मिड विकेटला पकडला, जल संपलाय. सुरेश शुगडे संकेत पहिला धक्का टीम धामणीला बाद होतोय. सुरेश शुगडा 0 वरती बाद. मॅचची गोल्डन विकेट इथून संपन्न केली. गोलंदाज कपिलच्या नावावरती पहिली सफलता राहिली जात्या. ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीन वरती जरूर पाहायला मिळतो. स्वेर लेगला फटका खेळायचा होता. फटका मिड ऑन मध्ये सजला जातो. शतरक्षक डाऊन द कॅच आणि इथून मात्र झेल पकडला आणि महत्वाची पहिली सफलता गोलंदाज कपिलच्या नावावरती राहिली जात्या. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांमध्ये कितपर्यंत दाबा बनला जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या गेल्यात. लहान तांबणे संघ म्हटला तर क्रिकेटवरती अफाट प्रेम त्याचं सातत्यानं पण पाहतोय. अगदी छोटे छोटे मुलं देखील स्पर्धा मॅच पाहण्यासाठी येत आहेत. मॅच तितकीच महत्वाची जाऊया सामन्याकडे. नाना मैदानावरती दाखल झाला. फ्रंट फुटला येऊन खेळले जात आहेत. समोर उडवला जातो. लॉंग ऑन मध्ये एकदा सिंगल तर कंप्लीट झाल्या आणि एका सिंगलच्या मदतीने मात्र सांघिक अकाउंट इथून ओपन केला जातो. आणि गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी संघाच्या माध्यमातून नाना कंडवी आणि सोबतीला भरत बसमा ही जोड साकली सत्ता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा 35+ जरी धावा बनला तरी फायटिंग स्कोर चांगला पाहायला मिळेल. कपिल तयार. या बिली बॅटची कडा लागली जाते. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची टॉपेज लागल्यानंतर चेंडू अगदी पण पाहायला गेला तर शॉर्ट गलीमध्ये चेंडू रिलीज होतो. एक सिंगल मिळाली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. मोठे फटके येत नाही आणि सिंगल डबलला इथून प्राधान्य दिला जातो. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धाबा दापलके बट एक सफलता राहिली जाते. आतापर्यंत जर का आपण पाहिला या षटकामधील 4 चेंडूंचा बादळी खेळ संपलाय. 2 चेंडूचा अद्यापही खेळ पाहण्यास बॅटची टॉपेज गलीमध्ये शतरक्षक नाही. 3 शतरक्षक चेंडू मागे जात आहेत. मात्र तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. नानाच्या बॅटमधला पहिला संघर्षाचा नौकार येतोय. धावा मिळतील 4. या 4 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या पोहोचल्या 6 या आकड्यावरती. 6 धावा दापलकीवर त्या ऍक्शन डिप्ले मध्ये फटका लास्ट जबाब होता. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल केला होता. मात्र ज्या ठिकाणी क्षेत्र खाली होते आणि त्या क्षेत्रामधून चेंडू मात्र रिलीज होतो. शेवटचा बॉल षटकामधील 6 धावा दापलकीवर ते लागल्यात. 1 विकेटच्या मध्ये कपिलनं संपन्न केल्या. फुटबॉलचा वापर केला होता. समोर फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॅटची थोडीशी टॉपिक लागली होती. मात्र तोपर्यंत जर अगदी आपण पाहायला गेलं स्वतःच्या फॉलदर मध्ये चेंडू अडवला जातो. षटक क्रमांक पहिला इथून संपला जातो आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जर का आपण पाहायला गेलं तर फक्त 7 धावसंख्येवरती पोहोचल्या आणि ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना वर्लीपाडा टीमनं 1 विकेट गमावला. त्याला कॉपरेट करायचे बा. वर्लीपाडा संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लगेच शतरक्षण सजवायचा. नौका गोलंदाज असेल इनॅक्शन मध्ये आपण आणायचा आहे. सागर आलाय गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच मध्ये देखील लाजबाब गोलंदाजी या गोलंदाजाची राहिली होती. जिथे आपण पाहायला गेलो तर इदुटणे सारख्या बलाढ्य संघाला त्यानं पराभूत केला होता. दुसऱ्या फेरीतील तो सामना आपण पाहिला होता. लो स्कोरिंग मॅच जरूर होती. मात्र त्या मॅच मध्ये एकतर्फी सामना जिंकला होता. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना वर्लीपाडा संघाला मात्र या मॅच मध्ये कितपर्यंत धावा रोखल्या जातील सामने संघाच्या विरोधामध्ये फाईट करत असताना हे पाहणं तितकाच महत्वाचा. सागर आला नवीन गोलंदाज इन ऍक्शन मध्ये. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी तयार. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज तेज तरार गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या. आजच्या रात्रीभरामध्ये चांगला खेळ इथून खऱ्या अर्थानं वर्लीपाडा संघाच्या माध्यमातून राहिलाय. मात्र समोर तितकाच ताकदवार संघ देखील आपण पाहतोय. आणि गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी या 2 संघांमध्ये हे युद्ध मैदानावरती रडला जातो. रणअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना उद्या आपल्याला पाहायला मिळतोय 10-12 पावलांचा रणअप मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो. गोलंदाज सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातो. नाना ऑन स्ट्राईक वरती एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहिलाय. गलीमधून चेंडू आपण जरूर पाहिला होता. या षटकाला पहिल्या चेंडूवरती फेकण्यासाठी तयार आहे आणि पहिला चेंडू खेळण्याकरिता ऑन स्ट्राईक एंडवरती नाना कंडवी. पहिला बॉल. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर होता. समोर खेळले जात आहे. ऑन द कार्पेट लॉंगआउट मध्ये एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. भरत बसमामध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची त्याला मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय नाना कंडवीच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी चांगले चेंडू रिलीज केले जातात त्या चेंडूला सन्मान दिला जातो आणि ज्या रीतीने खराब चेंडू फेकले जाते त्याबद्दल आक्रमण केले जातात. बॅटिंग करत असताना दामणे संघाची ही तर ओळख राहिल्या.
मात्र एकमेव असा संघ आहे, तो कोणत्याही संघाच्या विरोधामध्ये फाईट करण्यासाठी नेहमी सज्ज असतो आणि आज देखील ए मध्ये खऱ्या अर्थानं त्याने खेळण्याचा धाडस आपल्याला पाहायला मिळतो. समोर ड्राईव्ह केला जातोय, खोला टाकला होता, एक सिंगल तर मिळाले, दुसरीसाठी प्रयत्न केले जातात, निघाले जात आहेत आणि तिथून मात्र फेकी खराब पाहायला मिळतोय. त्यापर्यंत मात्र 2 धाबा या सहजरित्या कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बीट द विकेट आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचल्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. एक विकेट इथून मात्र जरूर प्राप्त केलाय. गोलंदाजी करत असताना वरलीपाडा संघाने लहान दामणी संघाचा तिथे सुरेशला मात्र परतावा लागला होता. सध्या तरी अगदी आपण पाहतोय नाना केलतोय 7 वरती, भरत केलतोय 3 वरती. संघाची टोटल बनली 10 धाबा. येणाऱ्या या षटकामध्ये अद्यापही 4 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल आणि पहिला या ठिकाणी आपण पाहतोय भरतसाठी बोला टाकला जातो. हा टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन, डायरेक्ट हिट पाहावं लागेल, काम बनून जाईल. डेंजर झोन मध्ये कॅप्टनला परतावा लागेल. नाना खडवी बॅक टू द डगआउट. दुसरा दे धक्का टीम दामणीला. नानाला मात्र मैदान सोडावं लागलं जातं डेंजर झोन मध्ये. स्टॅनच्या मागे कदाचित हा इथून जर स्थानवरती चेंडू आदळला नसता तर मग वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. पण इथे नाही महत्वाची विकेट संपन्न केल्या. इस्टानच्या मागे फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून मात्र इथून विकेट कॅरी केली जाता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये सुभाष उघडे हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. सुभाष उघडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका साईडला भरत बसमा त्याच्या नावाची डंका सातत्यानं मैदानावरती राहायला जातो. अगदी यंदाच्या अंगमामध्ये बनाडे फॉर्म मध्ये जरूर आपण पाहतोय. सूरज वाघ तेरंग गावाची कुठे असते तर आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. मराठीचा बुलंद आवाज सूरज वाघ जर कुठे असते तर आमच्या आयोजकांशी आपण लगेच रिपोर्टिंग करायच्या. मॅच कडे जाऊया. मॅच तितकीच महत्वाच्या. ऑन स्ट्राईक इनवरती इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुभाष उघडेसाठी या षटकामधील 4था चेंडू पाहायला मिळेल. आक्रमण केलाय, स्विच ऑन द साऊंड, मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द बार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय खणखणीत बिगिट षटकार आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावा संख्या वेगाने पुढे सरसावली जाईल. 16 धाबा धावफलकेवरती बनला गेलात. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतो. जागा बनवली, रूम बनवली होती आणि त्याच नंतर हा फटका सजवला होता. मिड विकेटच्या डोक्यावरनं फटका आपण पाहिला होता. अगदी सीमारेषेच्या पलीकडे जाडला जातो. आता मात्र सागरवरती प्रत्यल्ले चढवले जातात. 4थ्या चेंडूवरती आक्रमण केलाय. येणारे अद्याप या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. कोला टाकला जातो. समोर ड्राईव्ह केला जातो. मिडॉनच्या वरतून फटका सजला, एक सिंगल तर मिळाल्या. दुसऱ्यासाठी निघाल्यात, फेकी देखील चूक तितकाच दमदार होता. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचला गेलाय आणि या 2 धाबीच्या मदतीने संघाची धाव संख्या 18 वरती संघ पोहोचला जातोय. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला जातोय. इथून बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये लहान दामणी संघाच्या माध्यमातून सुरेश खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. सुभाष आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र षटकाराने केली. भरत नॉन स्ट्राईक इनवरती पाहतोय. भरतचा विचार केला, 3 चेंडू खेळलेत, 3 धाब्यांचं योगदान. सुभाषनं मात्र 2 चेंडू खेळलेत, 8 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिला. मात्र गोलंदाज सागरच्या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू खराब आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये बबन पारदेस सरांना पण पाहतोय. मेन फ्रॉम खैरवाडी सुंदरे परिसरामधील एक नामवंत पंच म्हणून ज्यांना पण सातत्यानं पाहतोय त्यांच्या समेत नरेश चौधरी सरांना सातत्यानं पाहतोय. मात्र आज स्वेरलिक पंचाच्या भूमिकेमध्ये किसन डुमनेला पण पाहतोय. त्या मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर या पंचांना जरूर आपण पाहतोय. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. अतिरिक्त एक धाव आल्यानंतर 19 धावा धावफलकेवरती पोहोचल्या. फटका सजवायचा होता मिड विकेटला. ऑन द कार्पेट चेंडू रिलीज केला जातो. एक सिंगल मिळाले जाते, दुसरीचा मानस केला जातो. पण इथे नाही, एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावा संख्या 20 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 20 बनल्या, 2 धक्के दिले त्या ठिकाणी. गोलंदाजी करत असताना वर्लीपाडा संघाच्या माध्यमातून पाण्याची माग केली जाते. जा पाणी घेऊन जा लगेच मैदानावरती. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकाचा वादली खेळ संपलाय. जे गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी पोहोचलाय 20 वरती.
त्यामध्ये 2 धक्के दिलेत. गोलंदाजी करत असताना वर्लीपाडा संघानं शेवटच्या षटकाचा खेळ बॅलन्स असेल 3 षटकांची मॅच जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि शेवटचं षटक फेकण्याकरिता मार्कस्त गोलंदाजी मार्कवरती महेशला पण पाहतोय. वेगवान तेज तरार गोलंदाज डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून धावा वाचवल्या जातील काहीतरी मात्र या षटकावरती आक्रमण केले जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. सामना महत्वाचा मात्र सामना तितकाच दमदार होणार यामध्ये शंका नाही. दोन्ही संघ एकाच ताकदीचे दोन्ही संघ एकाच तुल्यवान ताकदीचे मैदानाच्या आतमध्ये लढले जात आहेत. सुभाष सध्या ऑन स्ट्राईकिंगवरती त्याच्या बॅटमध्ये 9 धावा अद्याप त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुभाषसाठी पहिला चेंडू सोडून दिला जातोय. पंच सांगतात की हा चेंडू खराब आहे. उजव्या अशा बऱ्याचशा बाहेरून जाणारा अभांतरी चेंडू फेकला जातोय आणि अभांतरी एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 21-21 वरती संघ पोहोचला. 6 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स आहे. 6 मध्ये 15 ते 20 धावा आल्या तर चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. मात्र त्यामध्ये शंका नाही. लहान धावणी संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र पंच सांगतात की हा चेंडू निर्धाव आहे. चांगला चेंडू रिलीज केला जातोय. वेगवान तेज तरार गोलंदाजी मैदानावरती केली जाते. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्पिन लेग स्पिन पाहायला मिळतोय. तिथून चांगली गोलंदाजी. सूरज वाघ आपण या मुख्य व्यासपीठावरती आमच्या आयोजकांशी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निर्धाव चेंडू फेकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. ते इनॅक्शन मध्ये महेश या गोलंदाजाला प्रचारित करण्यात आले गेले. सुभाषसाठी यावेळीचा चेंडू पाहावा लागेल. खोला टाकला जातोय. भन्नाट वेग पाहायला मिळतो आणि यॉर्कर चेंडू जास्तीत जास्त फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. महेश या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी जर का आपण पाहायला गेलो तर गोलंदाजाची शैलीची इतर जर आपण पाहिली तर वेगळी शैली या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्क्रीनवरती जर आपल्याला पाहायला मिळतो तरी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली जाते. वन्स अगेन डॉट बॉल. वन मोर डॉट बॉल क्या बाद है. सलगचे 3 चेंडू डॉट केलेत. उर्वरित जर पाहिला एक चेंडू अवांतर फेकला आणि तिथून मात्र सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकले जातात. गोलंदाज महेश ऑन फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. एक धाव एक्स्ट्रा खर्च केले जरूर मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलाय गोलंदाज महेशनं. मागील षटकावरती आक्रमण आपण जरूर पाहिलं तर तब्बल 13 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या सागरनं आणि त्याचनंतर जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातं महेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. 1-2 चेंडू स्ट्राईक द्यावी लागेल भरत बसमाला आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. डायरेक्ट हिट तिथून पाहावा लागेल. पंचांचा फिंगर अप होतोय. OUT विकेटचं पतन. धक्का लागला जातोय तिसरा. जे गावदेवी क्रिकेट संघ लहान धामणी टीमला फलंदाज बाद होतोय. भरत बसमा बॅक टू द डगआउट. पाहायला मिळालं होतं मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये पकडला जातोय आणि इथून धक्का क्रमांक 3 लागला जातोय टीम धामणी संघाला. अविनाश बसमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरत बसमाचा छोटा बंधू अविनाश बसमा मैदानावरती दाखल होतोय. अगदी जर का पाहायला गेलं तर या षटकामधील 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. अद्यापही 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 4 मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. तीही अवांतर धाव त्यानं खर्च केली होती. मात्र 2 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स आहे. 2 चेंडू मध्ये एखाद मोठा फटका येणार का. एखाद मोठा फटका खेळावा लागेल तर धावसंख्या चांगली पाहायला मिळेल. निश्चित षटकामधील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. बाटची कडा लागली होती. त्यांच्या मागे चुका पाहायला मिळतात. विकेट किपरला चकवा देत बॉल लॉंग स्टॉपला. लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. धाबा मिळतील या चेंडूवरती 4 आणि 4 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावली जाईल. 25 धावा बनल्या धाव फलकेवरती. असं वाटत होतं की लो स्कोरिंग सामना मैदानावरती पाहायला मिळेल पण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये धाब्यांसाठी लयलूट केली जात्या. इष्ट्यांच्या मागे विकेट किपरला चकवा दिला. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षकाला देखील चकवा दिला आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉप रिझनला ट्रॅव्हल होतोय. 4 धाब्यांकरिता 25 धावा बनल्यात. अंतिम शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी तयार आहे. महेशच्या गोलंदाजाला पण पाहतोय. 4 चेंडू सुरेख तळे आणि यावेळेचा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. गुडलिन स्पॉट वर त्या बार चेंडू फेकला जातोय आणि इष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बिसावला जातोय. पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धावा बनल्यात 25. येणारे 18 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या आहेत त्या 26 धावा.
मुख्य व्यासपीठाकडे जाऊया जिथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला होता सूरज वाक या सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभाताण सूरज वाक यांचा इथून आपण यथोचित मान सन्मान करायचा. ज्यांचा गोड आवाज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण ऐकला होता आणि आज देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा इथून यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आमचे चॉकलेट बॉय सूरज वाक नेहमी त्यांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर चांगला राहिला जातो आणि आज देखील त्यांची उपस्थिती राहिली आणि उद्या देखील आपल्याला त्यांना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने पाहायला घेतो बाजीपूरच्या नाईट रजनी स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज आपल्याला उद्याला ऐकायला मिळेल. त्यांना देखील देऊया पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. सूरज वाक या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आभार. चला धामणी संघ कॉपरेट करा. चला वर्लीपाडा संघाचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायचे. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. 26 धावा म्हणतात तर अगदी लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इतका सहजी लहान दामणी संघ हार मानायला तयार नाही. गोलंदाजीचा भरणा असणारा हा गावदेवी लहान दामणी संघ मैदानावरती आता कुठल्या रीतीने झुंज देईल वर्लीपाडा संघाच्या विरोधामध्ये हे पाहणं आता तितकाच महत्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका सेटला कुणाल आणि सोबतीला आकाशाची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. 18 मध्ये 26 बनवायच्या आहेत. या धाबा डिफेंड केल्या जातील का बनल्या जातील हे जर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. या संघामध्ये संघ सामना विजय होईल तो संघ खऱ्या अर्थानं टीम वाघाचीवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करेल. वाघाचीवाडी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन रिपोर्टिंग करा. सामना संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल आणि लगेच मॅचला देखील सुरुवात केली जाईल. महेश वाघ जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचा. 18 मध्ये 26 बनवायच्यात. पहिलं षटक P1चं पहिल्या षटकावरती गोलंदाजी स्ट्राईक वरती नानाला आपण पाहतोय वेगाचा बेदात बादशाह गोलंदाजी ट्रॅक वरती देखील आपल्याला पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात पंचांचं ग्रीन सिग्नल इथून सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पहिला चेंडू फेकला जातो ऑन स्ट्राईक इन वरती कुणालसाठी पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. इस्टांच्या मागे चुका जरूर आपण पाहिलं होत्या. एसटी रक्षक जिकडे आपण पाहिलं होतं चंदर असं वाटलं होतं सहजरित्या हा चेंडू गॅदर केला जाईल बट नाही या चुका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि इथून एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाले जाईल. बॅकअप चांगलं राहिलं अविनाश बसमाच्या माध्यमातून आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी चेंडू स्टॉप केल्यानंतर एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जातात. स्ट्राईक एंडवरती आकाशला आपण पाहतोय आता मैदानावरती दाखल झालाय. नानाचा पहिला चेंडू आकाशसाठी वेगवान पाहायला मिळतोय मात्र पंच आमच्याकडे बघतात की हा चेंडू खराब आहे. डाव उजव्याच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळाली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती 2 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. मित्र म्हणेने या धावा रोखावा लागतील दामने टीमला. आधीच धावसंख्या कमी आहे आणि दुष्काळात 13वा महिना हे जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा बनल्यात मात्र पहिला चेंडू सुरेख फेकला होता. इष्टरक्षकाच्या माध्यमातून चुका झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र एक धाव वेगाने कंप्लीट केली होती. यावेळी सुरेख चेंडू फेकला जातो. गुडलिन स्पॉटवरची सफलता राहिली जाते. फलंदाजांना बीट करत चेंडू इस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची संख्या मैदानावरती पाहायला मिळतो. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल. या रीतीची गोलंदाजी करणं सामने संघासाठी भरपूर महत्वाचं असेल. यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि आत्मविश्वास वाढवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मात्र आठवावा लागेल. सामने टीमला खोला टाकला जातो. बॅटची टॉपाईज लागली जाता. बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडू अडवला जातो आहे आणि तिथून मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसपली जाते. 3 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. या षटकामध्ये जर आपण पाहिला कम से कम धावेवरती रोखलं तर मग शेवटच्या षटकापर्यंत सामना रपांटप आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही. कुणाल ऑन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहता. आकाशनं 2 चेंडू केले. एका धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिला मात्र कुणाल अद्यापर्यंत 1 चेंडू केलाय मात्र अद्यापर्यंत एकही धावेचं योगदान दिला नाही. लेग बायची धाव त्यानं जरूर खर्च केली होती मात्र आतापर्यंत जर का आपण पाहायला गेलं 3 चेंडूचा खेळ संपला गेला. नानाच्या षटकामधील 4था चेंडू फुलटॉस त्याला आघात केला. मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार बिग हिट ठोकलाय आकाशनं. पहिला षटकार कुणालनं ठोकलाय. पहिला षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरसावली जाते.
9 या आकड्यावरती. अगदी आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये फुलर लेनचा बॉल होता. यॉर्करच्या नादात इथून फुल टॉस चेंडू रिलीज केला जातो नानानं आणि कुणालनं आपले इरादे स्पष्ट केले. ताबडते आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक फटका होता. 9 वरती संघ पोहोचला जातोय. अद्यापही जर पाहिलं तर 17 धाब्यांची गरज आहे विजय करतात. इथून जर आपण पाहायला गेलो बर्लेपाडा टीमला उत्तरार्धामध्ये चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळतोय. इथून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. 1-2 विकेट संपन्न करावा लागतील. अगदी आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका लाजवाब होता. मात्र फलंदाजांना बीट करत चेंडू स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये बिसावला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा तसा दडपण आपल्याला पाहायला मिळेल वर्लपाडा टीम वरती आणि इथून मात्र जसे जसे धावा बनल्या जातील तसा तसा सामना सोपा पाहायला मिळेल वर्लपाडा संघाच्या माध्यमातून. अजून एकदा डॉट बॉल क्या बात आहे. पंच सांगतील की षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये नानानं धावा खर्च केल्यात 9. येणारे बॉल असतील आता 12 आणि उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या 17. चला धामणी संघ कॉपरेट करा. शत्रक्षण आपण लगेच सजवायचा. वाघाचीवाडी संघाचे कॅप्टन महेश वाघाचीवाडी संघाचे देखील कॅप्टन आले गेलेत टॉस साठी. विजय संघ आता वाघाचीवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करेल. 12 मध्ये 17 बनवायच्या आहेत. या 12 मध्ये 17 वाचवल्या जातील का बनल्या जातील यावरती प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जातील. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय वेगाचा बेदात बादशाह भरत बसमा सध्या ऑन स्ट्राईक ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतो. 12 मध्ये 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकेवरती बनल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय भरत बसमा. इथून धावा वाचवल्या जातील का मात्र डिफेंड केल्या जातील का बनल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा पाहायला मिळतात. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू खराब आहे. उजव्याच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातो आहे आणि अवंतर एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचल्या 10 या आकड्यावरती. 6 चेंडू 12 चेंडू आणि 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अद्यापही बॅलन्स आहे. 12 चेंडू मध्ये इथून 16 धावा वाचवायच्या टीम धामणी संघाला. तर 16 धावा वाचवल्या जातील का बनल्या जातील पहा. एस्टांच्या मागे काय घडलं जात आहे. विकेट किपरच्या माध्यमातून चुका आणि बॅकअप देखील खराब फेकी खराब पाहायला मिळतो. या ओव्हर थ्रोच्या धावा इथून जरूर खर्च केल्या जातात. या छोट्या छोट्या चुका मित्र म्हणेन भरपूर महागात पडल्या जातील. लेगबायच्या स्वरूपामध्ये मिळाल्या त्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 12 वरती संघ पोहोचला. अद्यापही 14 धावेंची गरज आहे मॅच मध्ये. इथून मात्र पकड निर्माण केली जाते. बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघाच्या माध्यमातून भरत वरती आता आक्रमण केले जातील का. गोलंदाजी सुरेख केली जाते मात्र येणारे अद्यापही जर काय पाहायला गेलो 9 चेंडू 14चं समीकरण. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण केल्या. मॅच मध्ये कमबॅक केला टीम धामणीनं आणि इथून मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाता भरतच्या माध्यमातून. आप ट्रॅकर आपटी बार चेंडू मात्र पंच सांगतील का चेंडू खराब आहे. 1 बाउन्स वॉर्निंग देखील गोलंदाजांना देण्यात येते. स्पेअरलेग पंचांनी जिथं पण पाहतो प्रभाकर उघडे यांना पण पाहतो. स्पेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बबन पारती सरांना पण पाहतो. मेन फ्रॉम खैरवाडी आणि त्याच्या माध्यमातून अचूक निर्णय अगदी आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. चांगली गोलंदाजी राहिली. भरत बसमा या गोलंदाजाच्या माध्यमातून आता समीकरण राहिले जाता 9 चेंडू आणि विजय करता 13 धाबींची अद्यापही गरज आहे. 1-2 विकेट बरेचसे काही सांगून जाईल उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला आणि इथून मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. असं म्हटलं जातं ना की प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही. मात्र इथून प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करत असताना धामणी टीमला.
पुढे सरसावत फटका सजवला होता. बॅटची कडा लागली जाते. 3 शतरक्षक चेंडूवरती आणि नानाच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालंय. 15 धाबा धावफलकीवरती पोहोचल्या जातात. अद्यापही 11 धाब्यांची गरज आहे. षटकामधील चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल अद्यापही 2 आणि 2 चेंडूमध्ये मात्र इथून चांगली गोलंदाजी आली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर मग मॅच मध्ये पकड निर्माण करेल दामनी संघ. क्या बाद आहे. अजून एक निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या तालाबट्टी फलंदाजांना नाचवला जातोय. कुणाल आणि आकाश ही जोड साखळी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये, आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना कंबर कसावी लागेल, प्रयत्न करावा लागतील, प्रयत्नाच्या पराकाष्ठा करावा लागतील दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये. दामनी संघ इतका सहजासहजी सामना सोडायला तयार नाही. आम्ही मगाशीच उल्लेख केला होता की गोलंदाजीचं भरणा असणारा दामनी संघ मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. वन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता. नोमा स्टँड मध्ये चेंडू लँड झाला जरूर, दुसऱ्या साईड निघालेत. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या पंच सांगतात की षटक क्रमांक 2 संपलाय. संघ जाऊन पोहोचलाय 17 वरती. येणारे बॉल असतील 6 आणि विजयाकरिता धावा बनवायच्यात 9 धाबा. चला दामनी संघ कॉपरेट करा. दामनी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण शतरक्षण लगेच सजवा. नाना खंडवी, आपण शतरक्षण लगेच सजवायचंय बा. 6 चेंडू मध्ये 9 बनवायच्यात. 9 धावा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील दामनी संघाच्या माध्यमातून. चला दामनी संघाचे कॅप्टन आपण कॉपरेट करा. शतरक्षण लगेच सजवायचं आहे. चला दीपक बसमा, आपणास विनंती असेल की आपण लगेच शतरक्षण सजवायचा, वेळ लावायचा नाही. अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत स्पर्धेमधील. आज मेगा फिनाले देखील आपल्याला खेळवायचा स्पर्धेचा. सहा मध्ये 9 धावा बनवायच्यात. तिथून बॅटिंग करत असताना टीम वरलेपाडा टीमला मात्र या धावा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील दामनी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज इन ऍक्शन मध्ये सुरेश शुगडेला पण पाहतोय. जर या गोलंदाजाचा व्हेरिएशन पाहिलं, गोलंदाजाचा उल्लेख केला तर फिरकीचा जादूगर हे नाव खऱ्या अर्थानं त्याला देण्यात आला. कुठल्याही क्षणी कुठल्याही बाजूला मात्र सामना फिरवण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे तो गोलंदाजी सध्या स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मालडुंग्या परिसरामधील सर्वाधिक पहिली बाईक मिळवणारा हा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला षटक या ठिकाणी त्याच्या माध्यमातून फेकला जातोय. पहिला चेंडू फसव्या रीतीचा पाहायला मिळतोय. नक्कल चेंडू मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फसव्या रीतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. सुरेश शुगडे या गोलंदाजाच्या नावावरती बरेच विक्रम राहिलेत. अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेत. अनेक सामने आपल्या गोलंदाजाच्या बलावरती आपल्या संघाला जिंकून दिलेत. आजही तेच करायचं आहे. गावाच्या अस्मितेसाठी उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. गावाच्या नावाची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मात्र इथून त्याला 5 मध्ये 9 वाचवायच्या आहेत. समीकरण आपण पाहिलं तर 6 मध्ये 9 वाचवायच्या होत्या आणि इथून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम धामनीना. 5 मध्ये 9 धाबा. वेगवान बॉल यावेळी मिस टायमिंग पाहायला मिळतो. नाना खंडवी बनेल दर्शक. बॉल इज गॉन द 6th रन. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. बिग षटकार. धावा मिळाला त्या चेंडूवरती 6 आणि या षटकाराच्या मदतीने सामना आता एकतर्फी पाहायला मिळतोय. वरलीपाडा संघाच्या बाजूना सामना मैदानाच्या आतमध्ये जातोय. 6 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या बनली गेली 23 धाबा. येणारे जर आपण पाहिला तर येणारे 4 चेंडू आणि विजय करतात फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज आहे. चुका भरपूर आता मैत्रीण महागात पडल्या जात आहेत दामनी संघाला. ज्या एक्स्ट्रा धाबा त्यानं खर्च केला होता इष्टांच्या मागे आणि त्या धाबा मित्र आता मग कुठेतरी मित्रमंडळी महागात पडल्या जातात दामनी संघाला. 4 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. आज गोलंदाज याच गोलंदाजावरती अनेक विक्रम आपण पाहिले होत्या, स्पर्धा पाहिली होती. वरनाई या मैदानावरती 6 मध्ये त्यानं 4 धाबा डिफेंड केल्या होता. मात्र तोच गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळला जातोय. नाना खंडवी चुका करतोय आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सामना जिंकलाय वरलीपाडा संघानं. अभिनंदन. आडलक टीम गावदेवी लहान धामणी संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं कौतुक. टॉस साठी या वरलीपाडा संघाचे कॅप्टन, सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तोपर्यंत कॅप्टन आपण यायचा वरलीपाडा संघाचे कॅप्टन
सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करताना 7 मध्ये 16 ज्यानं धावा ठोकल्यात. 16 धाव्यांची इनिंग ज्यानं साकारली. सामन्याचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच कुणाला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी आपण देखील यायचं लगेच.